सुरू करतोय. Okay. Today we will start the next one reagent from this topic oxidation is pyridinium dichromate. In short, we will write or we will spoke or we will speak as PDC. That is P for pyridinium, D for di and C for chloromate. लक्षात PDC PDD लक्षात ठेवा बरं एकदा. PDC ह्या रिएजंटला शॉर्टमध्ये म्हटलं जातं कारण की याचं नाव पिरिडिनियम डायक्लोरोमेट हे त्याचं नाव आहे. ह्या रिएजंट कॉनफोर्थ ह्याने शोधून काढला, त्यामुळे ह्या रिएजंटला त्याच्या नावानुसार कॉनफोर्थ रिएजंट सुद्धा म्हटलं जातं. ओके, आता रिएजंट म्हणजे काय ॲक्च्युली बघूया. वेन pyridine is added to a solution of chromium trioxide in water. म्हणजे काय करायचं आहे जनरली सुरुवातीला आपल्याला क्रोमियम ट्रायऑक्साईड हा रिएजंट मार्केटमधून विकत घ्यायचं आहे, ज्याला मी आपण असं म्हणू शकतो क्रोमियम ट्रायऑक्साईड. हा क्रोमियम ट्रायऑक्साईड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं आहे? पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे. आता पाणी म्हणजे इथं जे आपण पाणी घेतो ते पाणी म्हणजे आपल्याला नॉर्मल जे तलावातून तळ्यातून नदीतून मिळतं ते पाणी घ्यायचं नाही आहे, तर ते प्युअर फॉर्ममध्ये असलेलं वॉटर घ्यायचं, ज्याला आपण म्हणतो डिस्टिल वॉटर. आणि डिस्टिल वॉटर जे मिळतं आपल्या इथं लॅबमध्ये आपण ते डिस्टिल वॉटर घेतो ते पावसापासून मिळवलेलं असतो, त्यामध्ये थोडी इम्प्युरिटी असण्याची शक्यता असतेच. पण इंडस्ट्रीमध्ये जे डिस्टिल वॉटर असतं ते सिंथेसाइज म्हणजे डिस्टिलेशन प्रोसेसमधून बाहेर काढून वॉटर तयार केलेलं असतं, त्याला आपण म्हणतो प्युअर डिस्टिल वॉटर. त्याच्यामध्ये इम्प्युरिटी कोणतीही असत नाही आहेत. बघा, हा रिएजंट मला तयार करायचा आहे, तर मला पहिल्यांदा घ्यावं लागणार काय? क्रोमियम ट्रायऑक्साईड. हा क्रोमियम ट्रायऑक्साईड आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करणार आहे, वॉटरमध्ये सोल्युबल करून घेणार आहे. जेव्हा आपण या दोघांना पाण्यामध्ये टाकेन क्रोमियम ट्रायऑक्साईड, तेव्हा मला हा क्रोमिक ॲसिड बनेल. काय बनेल? पहिला क्रोमिक ॲसिड. आणि हा क्रोमिक ॲसिड त्याच्या पॉलिमर बनेल. क्रोमिक ॲसिडचं काय करायचं? त्याचा पॉलिमर. त्यातला पहिला पॉलिमर मिळेल डायमर, त्याला आपण काय म्हणतो? डायमर. म्हणजे 2 युनिट इथं रिपीटिंग आहे, डाय क्रोमिक ॲसिड. हा डायक्रोमिक ॲसिड आहे, जो सॉल्ट आहे डायक्रोमिक ॲसिड, ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत काय? पिरिडियम. येस, ज्याला आपण म्हणतो पिरिडिन. पिरिडिनचं स्ट्रक्चर माहिती आहे ना, जे मी पुढच्या स्लाईडमध्ये दाखवतो. तर आम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार आहे पिरिडिन. आणि हे मी जेव्हा ॲड करेन तेव्हा मला एक ऑरेंज कलरचं सॉल्ट बनेल, त्याला आपण म्हणणार आहोत पिरिडिनियम डायक्रोमेट. काय म्हणणार आहोत? पिरिडिनियम डायक्रोमेट. हा एक सॉल्ट आहे. परत पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत हे कसं सिंथेसाइज केलेलं आहे. ओके, इफ यू कॅन सी हिअर, द व्हेरी फर्स्ट इज वी कॅन टेक अ क्रोमियम ट्रायऑक्साईड. क्रोमियम ट्रायऑक्साईडचं तुम्हाला स्ट्रक्चर माहिती पाहिजे. आता CrO3 फक्त लिहून चालणार नाही, तुम्ही MSc 1 ला. त्यामुळे क्रोमियम ट्रायऑक्साईडमध्ये काय काय येतं तर हे आपल्याला त्याचं स्ट्रक्चर बघायला मिळेल. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम इज 6. त्यामुळे तो 6 व्हॅलेंट म्हणजे 6 बॉन्ड तयार करू शकतो. मग 6 बॉन्ड करत असताना आपल्याला ऑक्सिजन करायवरती बॉन्ड करायचे. ऑक्सिजन असतो किती? डायव्हॅलेंट. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन किती लागतात? 3. त्यामुळे हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 ऑक्सिजन आणि एक क्रोमियम, हे बनून बनला काय? क्रोमियम ट्रायऑक्साईड. ओके, ह्या क्रोमियम ट्रायऑक्साईडची रिएक्शन आपण कोणावर करणार आहोत? येस, वॉटरवर करणार आहोत. येस, पाण्यावरती करणार आहोत. किंवा क्रोमियम ट्रायऑक्साईड आपण डिस्टिल वॉटरमध्ये ॲड करा. ॲड केल्यानंतर काय होईल? डायरेक्ट तुमचा हा क्रोमिक ॲसिड बनेल. काय बनेल? तुमचा क्रोमिक ॲसिड. ह्या क्रोमिक ॲसिडमधनं काय होईल? हा क्रोमिक ॲसिड, एक क्रोमिक ॲसिड दुसऱ्या एका क्रोमिक ॲसिडवरती रिॲक्ट होईल आणि दुसऱ्या क्रोमिक ॲसिडवरती रिॲक्ट झाल्यानंतर काय होईल? त्याच्यामधनं वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि मला मिळेल काय? मग डायक्रोमिक ॲसिड. मला काय मिळालं? हा डायक्रोमिक ॲसिड. ओके, ह्या डायक्रोमिक ॲसिडमध्ये मी पिरिडिन हे स्ट्रक्चर दिसतं, 6 मेंबर रिंग आहे, त्यामध्ये एक नायट्रोजन कार्बनच्या ठिकाणी ॲड केलेलं आहे. इथला कार्बन काढला त्या ठिकाणी नायट्रोजन टाकला की आपल्याला मिळेल काय? पिरिडिन. आणि पिरिडिन हा कोण आहे? बेस आहे. हा पिरिडिन तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड केलात की आपल्याला आपला रिएजंट काय झाला? तयार झाला. त्याचं नाव आहे पिरिडिनियम डायक्रोमेट. याचं नाव आहे पिरिडिनियम डायक्रोमेट. आता रिएजंट एकदा आपण तयार केला, आता त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, काय काय तो करू शकतो हे आता आपण बघूया. पिरिडिनियम डायक्रोमेट, ज्याला आपण म्हणतो शॉर्टमध्ये PDC, विच इज नॉर्मली यूज इन डायक्लोरोमिथेन.
हा डायक्लोरोमिथेन हे सॉल्व्हंट आहे, कारण की हा जो तुमचा रिएजंट आहे PDC हा डायक्लोरोमिथेनमध्ये रूम टेम्परेचरला सोलिबिलिटी जे असते, त्यामुळे PDC आपण सॉल्व्हंट घेतो कशामध्ये, डायक्लोरोमिथेन. डायक्लोरोमिथेनला शॉर्टमध्ये म्हणतात DCM. काय म्हणतात, DCM. डायचा D, क्लोरोचा C आणि मिथेनचा M, अशामुळे DCM हे आपण रूम टेम्परेचरमध्ये घेतो. इट इज व्हेरी इफिशियंट ऑक्सिडंट एबल टू ट्रान्सफॉर्म अल्कोहोल इन टू अल्डिहाइड अँड कीटोन इन हाय हीट. बघा हा काय करतो, तुमचा जो रिएजंट आहे PDC अल्डिहाइड आणि कीटोन, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल असेल तर अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट करतो आणि सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोनमध्ये करतो. आणि जर इथं तुम्ही पाणी ॲड न केला, काय ह्यातनं पाणी तुम्ही रिॲक्शन सिस्टममधनं काढून टाकलात, तर तुम्हाला मिळणारा प्रोडक्ट हा 100% अल्डिहाइड असतो. ओव्हर ऑक्सिडेशन होत नाही. ओव्हर ऑक्सिडेशन म्हणजे काय, अल्डिहाइड हा परत ऑक्सिडायझिंग ग्रुप आहे, त्यामुळे त्याचं परत ऑक्सिडेशन होतं, त्याला आपण म्हणतो काय, ओव्हर ऑक्सिडेशन. कीटोन हा तिथंच थांबतो, त्याचं कीटोनच्या पुढे ऑक्सिडेशन होत नाही, त्यामुळे कीटोन हा तिथंच थांबतो. आणि अल्डिहाइड असेल तर तो ओव्हर ऑक्सिडेशन अजून होण्याची पॉसिबिलिटी राहतात, त्यामुळे एखादा स्ट्रॉंग रिएजंट असं घेतला की त्या अल्डिहाइडचं कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये करतो आणि तिथं कार्बोक्सिलिक ॲसिडच्या पुढं ऑक्सिडेशन होत नाही. अशा प्रकारे हा रिएजंट आहे प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये करतो. हे आपण इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके, देन नेक्स्ट स्लाइड. दॅट इज PDC म्हणजे काय नाव त्याचं, येस, पिरिडिनियम डायक्लोरोक्रोमेट ऑक्सिडायझेस प्रायमरी अल्कोहोल इन टू दी अल्डिहाइड विथ एक्सलंट yield. It also oxidizes allylic alcohol into alpha beta unsaturated carbonyl group into the alpha beta unsaturated carbonyl group. आता इथं बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न पडला असणार आहे, प्रायमरी अल्कोहोल तुम्हाला ओळखता येतो. ओके, प्रायमरी अल्कोहोल असेल तर त्याचं कन्व्हर्शन आपल्याला अल्डिहाइडमध्ये करतो विथ एक्सलंट गुड yield. 90% असेल त्याला आपण म्हणतो एक्सलंट yield. ओके, त्याच्यानंतर अलायलिक अल्कोहोल, हे मी ह्याच्या आधी पण सांगितलंय. अलायलिक अल्कोहोल किंवा बेन्झालिक अल्कोहोल म्हणजे नेमकं काय, तर अलायलिक अल्कोहोल म्हणजे बघा, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याच्या पुढं हा CH2 आहे, म्हणजे CH3 ॲक्च्युली, पण मी यातला एक हायड्रोजन रिप्लेस करतो बाय OH ग्रुप. काय करतो, त्याला रिप्लेस करतो OH ग्रुप. हा अल्कोहोलला आपण म्हणणार आहेत काय, अलायलिक अल्कोहोल. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डची जी पहिला कार्बन येतो त्या पोझिशनला आपण म्हणतो काय, अलायलिक कार्बन. आणि अलायलिक कार्बनला जर OH ग्रुप असेल तर त्याला आपण म्हणतो काय, अलायलिक अल्कोहोल. ओके, सिमिलरली बेन्झालिक अल्कोहोल म्हणजे काय, यस, बेन्झालिक अल्कोहोल म्हणजे काय, तर बेन्झालिक अल्कोहोल म्हणजे अशा प्रकारे हा तुमचा बेन्झिन रिंग आणि हा जो कार्बन असणार आहे CH3 सध्या, त्या CH3 ला म्हणायचं आपण बेन्झालिक कार्बन. आणि या बेन्झालिक कार्बनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत काय, बेन्झालिक अल्कोहोल. ओके, आता इथं हाच पॉईंट बघायचा आपल्याला. तर समजा तुमचा प्रायमरी अल्कोहोल असेल तर त्याचं कन्व्हर्शन अल्डिहाइडमध्ये करतोच, पण जर अलायलिक अल्कोहोल असेल तर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करतो तो, तर तो अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंडमध्ये करतो. बघा इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दिसत असेल. ओके, ह्या कंपाऊंडमध्ये कोणता अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल तर आहेच, पण सेकंडरी अल्कोहोल असून सुद्धा तिथं आणखी काय लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट आहे, तर तो आहे हा अल्कोहोल जो आहे तो कसा आहे, अलायलिक अल्कोहोल आहे. कसा आहे तो, अलायलिक अल्कोहोल आहे. आणि अलायलिक अल्कोहोल आणि तुमचा रिएजंट जर PDC असेल तर अलायलिक अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, येस, तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. आता अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजे काय, येस, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजे काय, हा आहे कीटोन, बरोबर. ह्या कीटोनच्या पहिला कार्बन म्हणजे हा कार्बन, आणि इथं सुद्धा हा पहिला कार्बन आहे, आणि हा कोणता आहे, दुसरा कार्बन आहे. पण इथं अल्फा आणि बीटा पोझिशनला, येस, अल्फा आणि बीटा ह्या दोन पोझिशनला अनसॅच्युरेटेड ग्रुप म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्यामुळे ह्या मोलिक्युल आपण म्हणतो काय, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. ओके, समजलं अलायलिक अल्कोहोल आणि बेन्झालिक अल्कोहोल म्हणजे काय, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ रुथिनियम डायक्लोराइड ट्रायफिनिल फॉस्फिन,
इन प्रेझेन्स ऑफ रुथेनियम डायक्लोराइड ट्रायफिनिल फॉस्फिन. म्हणजे तुमचा हा जेव्हा हा मॉलिक्यूल आपण पीडीसी बरोबर घेतो, जेव्हा हा मॉलिक्यूल आपण पीडीसी बरोबर घेतो तेव्हा इट कॅन बी सिलेक्टिव्हली ऑक्सिडाइज ओनली दी प्रायमरी अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे बघा, जर आपण पीडीसी घेतलो कुणाबरोबर, तर रुथेनियम डायक्लोराइड ट्रायफिनिल फॉस्फरस बरोबर, तर काय होतो हा मॉलिक्यूल, तर हा जो तुमचा रिएजंट आहे पीडीसी हा थोडा सिलेक्टिव्हली वागतो म्हणजे काय, इथं वरचं जे एक्झाम्पल दिसतं इथं आहे सेकंडरी अल्कोहोल. कोण आहे तो सेकंडरी अल्कोहोल, आणि इथं कोण आहे प्रायमरी अल्कोहोल. पण हा जेव्हा रुथेनियमच्या सानिध्यामध्ये जर आपण रिएजंटची रिॲक्शन केलो आपण, तर हा मॉलिक्यूल फक्त ओनली प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप OH ग्रुप ह्याचंच ऑक्सिडेशन करतो. कोणाच करतो, फक्त प्रायमरी अल्कोहोलचंच फक्त ऑक्सिडेशन करतो. कुणामध्ये करतो, तर इट कॅन बी कन्वर्टेड इन टू दी अल्डिहाइड. मग सेकंड काय राहिला, हा अनरिएक्टेड राहिला. बघा अनरिएक्टेड राहिला ना. ओके, अशा प्रकारे हे त्या कॅटॅलिस्टची प्रॉपर्टी थोडीशी बदलती इन प्रेझेन्स ऑफ रुथेनियम डायक्लोराइड ट्रायफिनिल फॉस्फिन बरोबर. एवढं आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. सिलेक्टिव्हली म्हणजे काय, हा जनरली कॅटॅलिस्ट प्रायमरी OH असेल तर अल्डिहाइड करतो, सेकंडरी OH असेल तर कीटोन करतो. जर मी रुथेनियम डायक्लोराइड ट्रायफिनिल फॉस्फिन घेतला नाही तर मला हे दोन्ही काय होईल, ऑक्सिडेशन होतील. प्रायमरीचं पण होईल आणि सेकंडरीचं होईल. पण जर आपण तिथे रुथेनियम डायक्लोराइड ट्रायफिनिल फॉस्फिन हा कॅटॅलिस्ट घेतला तर त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. ओके, सॉरी, ऑक्सिडेशन फक्त प्रायमरीच होतं, सेकंडरीचं होत नाही. ओके, देन गो टू दी नेक्स्ट स्लाइड. These are some examples. आता आपण हे एक्झाम्पल्स बघूया काय काय. तर इथं हा जर टोटल मॉलिक्यूल बघितला तर आपल्या इथं काय देणं घेणं नाही. आपलं फक्त बघायचं आहे की हा OH ग्रुप आणि हा प्रायमरी आहे की सेकंडरी आहे. यस, तर प्रायमरी आहे. प्रायमरी रिएजंट कोण आहे, पीडीसी म्हणजेच पिरिडिनियम डायक्लोरोक्रोमेट. हा डीसीएम म्हणजे काय, डी फॉर डाय, सी म्हणजे क्लोरो आणि CH2 म्हणजे मिथेन, डायक्लोरोमिथेन. हा सॉल्व्हंट आहे. ओके, तर हा पीडीसी प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, यस, तर अल्डिहाइडमध्ये करतो. प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, अल्डिहाइड. बाकीचं मॉलिक्यूल ॲज इट इज राहील, त्याचा काही संबंध नाही, बाकीच्या मॉलिक्यूलवरती काहीच परिणाम करणार नाही. ओके, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितला तर हा आहे सेकंडरी अल्कोहोल. कोण आहे तो, सेकंडरी अल्कोहोल. परत सेम सॉल्व्हंट, सेम रिएजंट, काय होईल, सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्याचं कन्वर्ट कशामध्ये करतो, हा कीटोनमध्ये करतो. आलं लक्षात. आता पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, अलायलिक अल्कोहोल आहे. अलायलिक अल्कोहोल म्हणजे हा जो कार्बन आहे तर तो अलायलिक कार्बन आहे आणि अलायलिक कार्बनला OH ग्रुप म्हणजे त्याला आपण म्हणतो अलायलिक कार्बन. पण आता हा नेचर कसं आहे बघा, प्रायमरी आहे सेकंडरी, यस, प्रायमरी आहे. प्रायमरी असेल तर ऑक्सिडेशन कशामध्ये करतो, तर अल्डिहाइडमध्ये करतो. प्रायमरीमध्ये असेल तर ऑक्सिडेशन कशामध्ये करतो, हा अल्डिहाइडमध्ये करतो. सिमिलरली इथं बघू, यस, अलायलिक आहे का, यस अलायलिक आहे, कारण की इथं कार्बन डबल बॉन्ड आहे आणि त्याच्या पुढच्या पोझिशनला अलायलिक कार्बन OH ग्रुप आहे म्हणून आपण म्हणतो अलायलिक कार्बन. सेम रिएजंट पीडीसी आणि डायक्लोरोमिथेन काय करतो, तो त्याचं कन्व्हर्जन तो करतो कार्बोनिल ग्रुपमध्ये करतो. त्याचा ग्रुप कशामध्ये करतो, कार्बन ग्रुपमध्ये करतो. ठीक आहे. आता इथं बघा, परत पुढचा मॉलिक्यूल जो दिसतो तुम्हाला तर तो सेकंडरी OH ग्रुप आहे आणि सेकंडरी OH ग्रुप असेल तर कन्व्हर्जन कशामध्ये करतो, कीटोनमध्ये करतो. सिमिलरली हा OH ग्रुप आहे सेकंडरी म्हणून कन्व्हर्जन कशामध्ये केलेलं आहे, कीटोनिक ग्रुपमध्ये केलेलं आहे. एवढं नोट्समध्ये लक्षात ठेवायचं आहे आणि याची तुम्ही प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. तर नेक्स्ट वन रिएजंट आहे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. मगाशी होतं काय, पिरिडिनियम डायक्रोमेट होता, डी म्हणजे डाय होता, पण आता इथं सी आहे. सीच्या ठिकाणी नाव काय आलं, फक्त क्लोरो आलं, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. आता पिरिडिनियम क्लोरोक्रोमेटचा काय यूज आहे, कोण शोधून काढला, तर कोरी नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टने हा रिएजंट शोधून काढला. त्यामुळे ह्या रिएजंटला कधी कधी कोरीज रिएजंट सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला, कोरीज रिएजंट.
पण जनरल त्याचं कॉमन नाव झालेलं काय, PCC. आता P म्हणजे पिरिडिनियम, C म्हणजे क्लोरो आणि C म्हणजे क्रोमेट. कसा रिएजंट तयार करावा लागतो आपल्याला हा सिंथेसिस करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला घ्यावं लागणार आहे क्रोमियम ट्रायऑक्साईड. मग क्रोमियम ट्रायऑक्साईड म्हणजे फॉर्म्युला काय येतो, CrO3. काय येतो तो फॉर्म्युला, CrO3. बघा अशा प्रकारे CrO3. आपण ह्याची रिएक्शन करणार आहोत कुणावरती, HCl वरती. PDC मध्ये इथे HCl ठिकाणी आपण यूज केलं होतं पाणी, पण आता हे मी काय करणार आहे, HCl तुम्ही बघितलं लॅबमध्ये कसं असतं HCl, तर ते HCl घ्या, त्या HCl मध्ये क्रोमियम ट्रायऑक्साईड टाका. जेव्हा क्रोमियम ट्रायऑक्साईड HCl मध्ये टाकताय तेव्हा बनतो क्लोरोक्रोमिक ऍसिड. तेव्हा काय बनतो, क्लोरोक्रोमिक ऍसिड. आणि ह्या क्लोरोक्रोमिक ऍसिड वरती पिरिडिन स्ट्रक्चर तुम्हाला माहित आहे, पिरिडिन ऍड करा. पिरिडिन ऍड केला तर मला काय मिळेल, आपला रिएजंट तयार झाला PCC. काय झाला तयार आपला, PCC. मागच्या PDC मध्ये आपण पाणी यूज करत होतो, पण आता इथं आपण पाणी यूज करत नाही, म्हणजे याला आपण काय म्हणतो, अब्सेन्स ऑफ वॉटर. अब्सेन्स ऑफ वॉटर. ठीक आहे. आता आपण ह्याचे प्रॉपर्टीज रिएक्शन्स आपण चेक करूया. आणखी एकदा रिपीटिंग करतो PCC ची मेकॅनिझम आणि कसं तो रिएक्शन म्हणजे तयार होतो आपल्या ह्याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये आपण घेतो क्रोमियम ट्रायऑक्साईड, आणि हा क्रोमियम ट्रायऑक्साईड HCl मध्ये डिझॉल्व्ह केला की त्याची मेकॅनिझम HCl मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर काय होती की ऑक्सिजनवरती लोन पेअर असतात. येस, हे लोन पेअर H प्लस पर्यंत अबस्ट्रॅक्ट करतील. H प्लस अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे HCl मधनं Cl मायनस निघून जाईल. Cl मायनस निघून जाईल म्हणजे फ्री होईल, आणि हा Cl मायनस काय होईल, परत क्रोमियम वरती अटॅक करेल. काय करेल, क्रोमियमवरती अटॅक करेल. त्यामुळे इथे जो डबल बॉन्ड होता तो डबल बॉन्ड काय होईल, आता ऑक्सिजन बॅलन्स करून घेईल, आणि मला असं मिळेल काय, क्लोरोक्रोमिक ऍसिड. मला काय मिळेल, क्लोरोक्रोमिक ऍसिड. ओके. स्टेप 2 मध्ये काय होतं, आपण पिरिडिन ऍड करतो, आणि पिरिडिन ऍड केल्यानंतर काय होईल, पिरिडिन हा बेस आहे, हा बेस ऍसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो, आणि हा ऑक्सिजनवरती लोन म्हणजे निगेटिव्ह चार्ज तयार करतो. म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे अनायन, आणि नायट्रोजनमध्ये पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कॅटायन. अशा प्रकारे PCC हा सॉल्ट तयार होतो. सगळ्यात सिंपल स्टेप आहे सिंथेसिस करायला. ओके. आता एकदा का हा PCC सिंथेसिस केला, आता आपण त्याचे यूज बघूया. ओके. काय बघा, सगळ्यात पहिल्यांदा PCC इज mild and highly selective reagent. It oxidizes primary and secondary alcohol into the aldehyde and ketone respectively. सेम आपण क्रोमियमचं सेमच बघतोय. प्रायमरी अल्कोहोल असेल तर PCC त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, त्याचं कन्व्हर्जन कीटोनिक प्रायमरी असेल तर अल्डिहाइड मध्ये, आणि सेकंडरी असेल तर कीटोन मध्ये करतो. बघूया आपण. हे जे तुम्हाला दिसतं एक्झाम्पल, हा अल्कोहोल प्रायमरी आहे की सेकंडरी आहे की टर्शरी आहे, तर हा आहे सेकंडरी अल्कोहोल. रिएजंट आहे आपला PCC, तर तो कशामध्ये करतो, सेकंडरी असेल तर कीटोन मध्ये करतो. आणि जर हा आहे प्रायमरी तर PCC कशामध्ये कन्वर्ट करतो, तर अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करतो. लक्षात. त्याच्यानंतर PCC सिलेक्टिव्हली ऑक्सिडायझेस अलायलिक कार्बन इनटू कीटो ग्रुप इन प्रेझेन्स ऑफ नायट्रोजन ॲटमॉस्फिअर. इन प्रेझेन्स ऑफ नायट्रोजन ॲटमॉस्फिअर. बघा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलात तर कुठेही आपल्याला अल्कोहोलिक ग्रुप नाहीये. तर मग दाखवतो तुम्हाला. हा टोटल मॉलिक्यूल बघा. बघा इथं कुठं OH ग्रुप दिसतो का, चेक करा. यस, दिसतो का OH ग्रुप, दिसतो का, नाही. इथपर्यंत नाही, इथपर्यंत पण नाही. कुठं आहे का OH ग्रुप, यस, नाही आहे. ओके. तर इथं कुठंही OH ग्रुप नाही आहे, पण इथं एक अलायलिक पोझिशन आहे. काय आहे इथं, एक अलायलिक पोझिशन. कोणती अलायलिक पोझिशन आहे, तर ही अलायलिक पोझिशन आहे. ओके. ह्यात अजून पण अलायलिक पोझिशन्स आहेत. कुठली अलायलिक आणखी असू शकते, तर ही सुद्धा अलायलिक पोझिशन्स आहे. परत ही सुद्धा अलायलिक पोझिशन्स आहे, पण इट कॅन प्रेफर्स ओनली धिस अलायलिक पोझिशन, जी तुमच्या स्क्रीनवरती आता दिसते. जेव्हा PCC हा नायट्रोजन ॲटमॉस्फिअरच्या सानिध्यामध्ये आपण घेतो तेव्हा हा कन्व्हर्जन कशामध्ये करतो, तर कार्बन कार्बन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन आपलं कशामध्ये करेल, तर कीटॉनिक ग्रुपमध्ये करेल. कशामध्ये करेल, कीटॉनिक ग्रुपमध्ये करेल, जे तुमच्या इथं स्क्रीनवरती दिसतं. ओके. अलायलिक पोझिशनचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, कीटॉनिक ग्रुपमध्ये करतो. अशा प्रकारे आपण ही रिएक्शन लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. सम एक्झाम्पल्स बघा.
मगाचसारखं मी ॲरो घेतो, तुम्हाला जास्त समजायला लागेल. तर इथं जर बघितलं तर हा आहे प्रायमरी अल्कोहोल, रिएजंट आहे PCC, सॉल्व्हंट आहे डायक्लोरोमिथेन CH2Cl2. तर प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जनमध्ये कशामध्ये केला, अल्डिहाइडमध्ये केला. ओके. त्याच्यानंतर हा बघा कसा आहे, येस प्रायमरी आहे, पण प्रायमरी असून सुद्धा तो आणखी एक आहे, तो आहे प्रोपार्जिल अल्कोहोल. जसं कार्बन कार्बन डबल बॉन्डचा असून पहिला कार्बनला आपण म्हणतो अलालिक कार्बन, तसा हा कार्बनला आपण काय म्हणतो, प्रोपार्जिल अल्कोहोल. आणि प्रोपार्जिल अल्कोहोल सुद्धा PCC आणि DCM मध्ये रिएक्ट होऊन काय होतो, येस प्रायमरी असल्यामुळे कन्व्हर्शन अल्डिहाइडमध्ये करतो. प्रायमरी असल्यामुळे कन्व्हर्शन कशामध्ये करतो, अल्डिहाइडमध्ये करतो. ठीक आहे. आता जर बघितलात तर फरक काय, मगाचं ह्या स्ट्रक्चरमध्ये आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये काहीच फरक नाही आहे. फरक आहे तर ह्या कार्बन आणि कार्बनमध्ये. येस, वरती आपल्याला बघितलं तर ट्रिपल बॉन्ड होता, तिथं तो प्रोपार्जिल अल्कोहोल होता, पण खालच्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही चेक केला तर तो आहे अलालिक अल्कोहोल आणि तो प्रायमरी आहे, त्यामुळे कन्व्हर्जन कशामध्ये करतो, येस अल्डिहाइडमध्ये करतो. ओके. आता इथं जर बघितलात तर हा अल्कोहोलिक OH ग्रुप दिसतो मला, सेकंडरी दिसतो OH ग्रुप, आणि हा आहे प्रायमरी दिसतो. रिएजंट आपला मगाचा सेम, येस PCC आणि डायक्लोरोमिथेन. तर इथे दोन्ही अल्कोहोलिक ग्रुपचं ऑक्सिडेशन करतो, सेकंडरीचं बनवतो कीटोनमध्ये आणि प्रायमरीचं बनवतो अल्डिहाइडमध्ये बनवतो. प्रायमरीचं कशामध्ये बनवतो, अल्डिहाइडमध्ये बनवतो. ठीक आहे. पुढच्या एक्झाम्पलमध्ये जर बघितला, हा आहे प्रायमरी अल्कोहोल आणि प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये केलेलं आहे, अल्डिहाइडमध्ये केलेलं आहे. हा सुद्धा प्रायमरी आहे, ह्याचं ऑक्सिडेशन कशामध्ये केलेलं आहे, अल्डिहाइडमध्ये केलेलं आहे. एवढं आपण लक्षात ठेवू. ठीक आहे. आता आपण पुढच्या स्लाइड करूया. डिऑक्सिमेशन म्हणजे काय, की इथं तुमचा जो किटॉक्सिन ग्रुप आहे, ह्या किटॉक्सिनचं कन्वर्जन तो कार्बोनिल ग्रुपमध्ये करतो. कशामध्ये करतो, कार्बन ग्रुपमध्ये करतो. तर इथं त्याचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. किटॉक्सिन ग्रुप म्हणजे कोणता बघा, तर हा कार्बन कार्बन, येस हा तुमचा कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड आणि त्याला OH ग्रुप, ज्याला आपण काय म्हणतो ऑक्झाईम, जेव्हा आपण ह्या ऑक्झाईमची रिएक्शन PCC वरती करतो इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट डायक्लोरोमिथेन, तर त्याचं कन्वर्जन तो कशामध्ये करतो, कीटॉनिक ग्रुपमध्ये करतो. कशामध्ये करतो, कीटॉनिक ग्रुपमध्ये. सिमिलरली इथे सुद्धा ऑक्झाईम आहे, ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करतो, कीटॉनिकमध्ये करतो. इथे सुद्धा ऑक्झाईम आहे, ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करतो, कीटॉनिकमध्ये करतो. हे आपल्या रिएजंटची एक वैशिष्ट्य आहे. ओके. देन गो टू द नेक्स्ट. दॅट इज अनदर वन इज बॅबलर ऑक्सिडेशन. आता बॅबलर ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो. इथं आपल्याला अलायलिक अल्कोहोल लागतो, पण अलायलिक टर्शरी अल्कोहोल लागतो. काय लागतो, अलायलिक टर्शरी अल्कोहोल. इथं जर बघितलात तर इथे एक अलायलिक पोझिशन आहे आणि इथे एक अलायलिक पोझिशन आहे. ओके. हा तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पण जो वरचा दिसतो, ज्याला मी प्रिंट करतो, हा जो अलायलिक पोझिशनचा OH ग्रुप आहे तो टर्शरी अल्कोहोल आहे. बघा इथं R1 एक ग्रुप त्याला सबस्टिट्यूट असल्यामुळे हा बनला काय, टर्शरी अल्कोहोल. आणि जेव्हा टर्शरी अलायलिक अल्कोहोल असतो तेव्हा PCC आणि सॉल्व्हंट डायक्लोरोमिथेन, त्याला आपण म्हणतो DCM, ह्याच्यामध्ये एक 3+3 सिग्माट्रोपिक रिएक्शन होती आणि ह्या रिएक्शनच्या माध्यमातून तयार होतो तुमचा प्रोडक्ट इनोन. इनोन म्हणजे काय, इनोन म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन, त्याला आपण म्हणतो इनोन. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्कोहोलला आपण काय म्हणतो, इनोन. पण हे सायक्लिक सिस्टीम मध्ये असावा तर त्याला आपण म्हणतो काय, इनोन. म्हणजे इथं तुम्हाला दिसेल सायक्लिक सिस्टीम म्हणजे काय, अशा प्रकारे हे दोन्ही पण म्हणजे कीटोन आणि डबल बॉन्ड हे एका सायक्लिक सिस्टीमचा भाग आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो काय, इनोन. ओके. आणि ह्या रिएक्शनला आपण म्हणतो काय, बॅबलर ऑक्सिडेशन. ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, बॅबलर ऑक्सिडेशन. PDC PCC मधनं अल्डिहाइड्समध्ये किंवा कीटोनमध्ये कन्व्हर्जन कसं होतं अल्कोहोलचं, ह्याच्या मेकॅनिझम प्रॉपर कुणाला आजपर्यंत सांगता आलेलं नाही. ठीक आहे. त्यामुळे आपण ह्याची फक्त एक्झाम्पल्सच बघत जायचे. देन नेक्स्ट वन इज दी ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल युझिंग क्रोमियम रिएजंट. आता क्रोमियम रिएजंट खूप आहेत. आता आपण जे बघत आलेलं आहे, जोन्स आहे, कोलिन्स आहे, परत PDC PCC, ह्याच्या व्यतिरिक्त आपण
डायरेक्ट क्रोमियम ट्रायऑक्साईड सुद्धा यूज करू शकतो, तो सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर बघूया सुरुवातीला क्रोमियम ट्रायऑक्साईड कसं ऑक्सिडेशन करतो. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल और सेकंडरी अल्कोहोल बाय क्रोमियम ट्रायऑक्साईड इज कन्वर्टेड इनटू दी कीटोनिक ग्रुप. बघा कसा कन्वर्ट करतो. हा एक आहे तुमचा प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल आहे R1COH R2, आणि हा सेकंडरी अल्कोहोल OH ग्रुप जो आहे तिथं आपण रिएजंट घेतलेला आहे. कोणता रिएजंट घेतलेला आहे तर क्रोमियम ट्रायऑक्साईड हा रिएजंट घेतलेला आहे. तर क्रोमियम ट्रायऑक्साईड काय करतो तर क्रोमियम ट्रायऑक्साईड सेकंडरी OH ग्रुप असेल तर कन्वर्ट कशामध्ये करतो कीटोन मध्ये करतो, आणि जर प्रायमरी OH ग्रुप असेल तर कन्वर्ट कशामध्ये करेल अल्डेहाइड मध्ये करेल. बघूया आपण त्याची मेकॅनिझम. बघा सगळ्यात पहिल्यांदा तुमचा अल्कोहोल कोणता आहे तो पहिला चेक करेल R1 यस, त्याच्यानंतर हा R1CR2 आणि इथं आहे हायड्रोजन एकच, ह्याचा अर्थ हा आहे सेकंडरी OH ग्रुप. कोण आहे सेकंडरी OH ग्रुप. सेकंडरी OH ग्रुपमध्ये जो ऑक्सिजन असतो त्याच्यावरती असतात लोन पेअर. हा लोन पेअर सगळ्यात पहिल्यांदा क्रोमियमवरती अटॅक करतो, क्रोमियमवरती अटॅक करतो. क्रोमियमवर अटॅक केला की हा पहिल्या स्टेपमध्ये तयार होतो O मायनस. पहिल्या स्टेपमध्ये काय होतो O मायनस तयार होतो. O मायनस म्हणजे काय अनायन किंवा न्यूक्लिओफाईल. हा O मायनस मग तुमचा ॲसिडिक प्रोटॉन जो आहे तो अबस्ट्रॅक्ट करतो. ॲसिडिक प्रोटॉन काय होतो तो अबस्ट्रॅक्ट होतो, आणि ऑक्सिजन इथं बॉन्ड तयार केल्यामुळे ऑक्सिजनचे बॉन्ड तयार झाले असतात 3, त्यामुळे ऑक्सिजनवरती आलेला असतो चार्ज पॉझिटिव्ह, आणि हा बॉन्ड हायड्रोजन काढून घेतल्यामुळे हा ऑक्सिजनचे चार्ज जो होता पॉझिटिव्ह तो बॅलन्स होईल, आणि मला अशा प्रकारे काय मिळेल एक इस्टर मिळेल, क्रोमियमचा इस्टर मिळेल. ह्याला आपण म्हणतो क्रोमियम इस्टर. पुढच्या स्टेपमध्ये काय होतं की परत ऑक्सिजनवरती हा लोन पेअर आहेत, हे लोन पेअर परत हा हायड्रोजन काढून घेईल. हा हायड्रोजन काढून घेतल्यामुळे हा बॉन्ड इकडे डबल बॉन्ड तयार करेल आणि क्रोमियम आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होईल, आणि बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे मला मिळेल काय कार्बोनिल ग्रुप प्लस H2CrO3 हायड्रोजन क्रोमेट. हा आपल्याला एक प्रोडक्ट मिळतो ज्याला आपण म्हणतो क्रोमिक ॲसिड. ओके, बाय द यूज ऑफ क्रोमिक ॲसिड आपल्याला हा अल्डेहाइड अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डेहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये करू शकतो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. अनदर वन इज ऑक्सिडेशन ऑफ फ्यूज अरोमॅटिक सिस्टीम. आता फ्यूज म्हणजे काय नॅफ्थॅलिन असेल यस, किंवा अँथ्रासिन असेल. आता हे जे एक्झाम्पल दिसतं हे फिनान्थ्रिनचे. हा फिनान्थ्रिन मॉलिक्यूल जर दिसतो तुम्हाला, ह्या फिनान्थ्रिन मॉलिक्यूलची रिएक्शन आपण जर क्रोमियम ट्रायऑक्साईडवर जर केलो ॲट रूम टेम्परेचर, तर तो हा कार्बन जो आहे आणि हा कार्बनचं वैशिष्ट्य काय की हा कार्बन ह्या रिंगसाठी म्हणजे कलर बदलून दाखवतो, तर हा बेन्झिन आहे. ह्या बेन्झिनची अलारिक पोझिशन कोण आहे यस, तर हा कार्बन अलारिक पोझिशन आहे. ओके, त्याच्यानंतर अजून एक ह्यात बेन्झिन रिंग आहे, ती इथे ओके, आणि ह्याची अलारिक पोझिशन कोणती आहे तर त्याची अलारिक पोझिशन आहे ही. ओके, आणि जेव्हा आपण क्रोमियम ट्रायऑक्साईडवरती रिएक्शन करतो तेव्हा काय होतं तर क्रोमियम ट्रायऑक्साईडवर रिएक्शन केल्यानंतर हे जे दोन्ही अलारिक पोझिशन्स आहेत त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय तिथं CH म्हणजे सेकंडरी ग्रुपसारखा कार्बन आहे, त्यामुळे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल कार्बन ग्रुपमध्ये होईल, आणि दोन्ही कार्बन काय होईल कीटोनिक ग्रुपमध्ये कन्वर्जन होईल. लक्षात. देन लेट्स गो टू दी नेक्स्ट. ओके, क्रोमियम ट्रायऑक्साईड और सोडियम डायक्रोमेट. सोडियम डायक्रोमेट तुम्ही बघितलेलं आहे बघा, किंवा पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7. जर तुम्ही लॅबमध्ये आलात BSCच्या आमच्या, तर तुम्हाला ऑरेंज कलरचं लिक्विड दिसेल तुमच्या टेबल रिएजंटवरती, ते आहे K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट. तिथं तुम्ही पोटॅशियमच्या ठिकाणी सोडियम सुद्धा घेऊ शकताय. क्रोमियम ट्रायऑक्साईड किंवा सोडियम डायक्रोमेट किंवा पोटॅशियम डायक्रोमेट विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड in situ form chromic acid will be generated. This chromic acid and alcohols then through chromate ester gives carbonyl group compound in presence of base. The intermolecular reaction occurred by beta elimination through cyclic transition state, and aldehydes can form hydrate in presence of water and further oxidized to carboxylic acid in presence of chromium 6 reagent. आता जे तुमच्या टेबलवरती रिएजंट दिसतो क्रोमियम
डायक्रोमेट, ज्याला आपण सोडियम क्रोमेट किंवा पोटॅशियम डायक्रोमेट. तर हा जो रिएजंट आहे तो ऑक्सिडेशन स्टेट 6 आहे. आपण सल्फ्युरिक ॲसिडमध्ये हा रिएजंट मिक्स केला तर क्रोमिक ॲसिड तयार होतो. आणि हा क्रोमिक ॲसिड आपण एखाद्या प्रायमरी अल्कोहोलवरती किंवा सेकंडरी अल्कोहोलवरती आपण रिएक्शन केलो तर प्रायमरीचं कन्व्हर्जन पहिल्यांदा अल्डिहाइडमध्ये करतो आणि अल्डिहाइडचं ओव्हर ऑक्सिडेशन होतं आणि कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये बनतो. आणि कीटोन जो सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्याचं कन्व्हर्जन फक्त कीटोनमध्ये करतो आणि तिथं रिएक्शन थांबते. ठीक आहे. कसं होतं तर त्याची मी मेकॅनिझम दाखवते इथे. तर पहिल्यांदा बघा, हा तुमचा क्रोमिक ॲसिड क्रोमियम ट्रायऑक्साईड. हा क्रोमियम ट्रायऑक्साईड आपण सल्फ्युरिक ॲसिडवरती रिॲक्ट करूया आणि इन प्लेस ऑफ वॉटर तर मला मिळेल काय, क्रोमिक ॲसिड. ओके, क्रोमिक ॲसिड. किंवा डायरेक्टली आपण सोडियम क्रोमेट घेतलं इन सल्फ्युरिक ॲसिड तर मला डायरेक्टली डायक्रोमिक ॲसिड मिळेल. काय मिळेल मला, डायक्रोमिक ॲसिड मिळेल. ठीक आहे. आता पुढे काय होतं बघा. आता हा पहिल्यांदा आपण बघूया क्रोमिक ॲसिड म्हणजे H म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, CrO4H2. ओके. तर हा क्रोमिक ॲसिड तुमचा अल्कोहोलवरती रिएक्ट होतो. कोणता अल्कोहोल आहे ते, तर इथं आहे सेकंडरी अल्कोहोल. कोणता आहे, सेकंडरी अल्कोहोल. मग सेकंडरी अल्कोहोलवरती रिएक्ट कसा होतो तर त्याची मेकॅनिझम मी ह्या ॲरोच्या थ्रू दाखवतो. ठीक आहे. तर बघा, हा OH ग्रुप ज्याच्यावरती लोन पेअर्स आहेत, येस, तर तो काय करतो, डायरेक्ट ह्या कार्बन ग्रुपवरती अटॅक करतो आणि H2 मॉलिक्यूल निघून जातो. म्हणजे हे OH आणि हा H निघून जाईल आणि मला हा कॉम्प्लेक्स मिळेल. ओके. जो H2 निघून गेला होता, इथे मी रिॲक्शनच्या इथे लिहितो, H2 निघून गेलेला आहे ह्या रिॲक्शनमधनं. हा H2 परत त्याचे लोन पेअर हा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतात, जे इथे दाखवले आहे बघा ब्लॅकनं, H2. ओके. हा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे काय होईल, हा कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक होऊन कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि त्याच वेळेला क्रोमियम आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि मला अशा प्रकारे काय मिळेल, कार्बोनिल ग्रुप मिळेल. समजा इथं R' ठिकाणी जर तुम्ही हायड्रोजन घेतलात, येस, R' ठिकाणी जर तुम्ही हायड्रोजन घेतला तर आता हा अल्कोहोल कोणता बनला, प्रायमरी अल्कोहोल बनला. तर मला फायनल प्रोडक्ट कोणता मिळेल, येस, अल्डिहाइड मिळेल. काय मिळेल मला, फायनल प्रोडक्ट अल्डिहाइड मिळेल, ज्याला मी इथं हायड्रोजन लिहू शकतो. आता हाच अल्डिहाइड मी इथं घेतलेला आहे. परत तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा पाणी ॲड केल्यानंतर बनेल काय, जेमिनियल डायलची रिएक्शन परत ह्यात केलात तर ह्यातनं पहिल्यांदा वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. हाच वॉटर मॉलिक्यूल परत काय करेल, हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करेल आणि आपला कार्बन डबल बॉन्ड करेल, क्रोमियम निघून जाईल आणि मला मिळेल काय, कार्बॉक्सिलिक ॲसिड. म्हणजे जनरली प्रायमरी अल्कोहोल असेल तर आपल्याला मिळणारा प्रोडक्ट हा कार्बॉक्सिलिक ॲसिड असतो आणि जर सेकंडरी अल्कोहोल असेल तर मिळणारा प्रोडक्ट काय असतो, कीटोनिक ग्रुप असतो. ओके. इथं आपले क्रोमियमचे सगळे रिएजंट्स संपतात. ओके.